भाजप आमदार बबनराव लोणीकरांना सत्तेची गुर्मी चढली आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कारण लोणीकरांनी विरोधातील मतदारांचे आईबाप, बहीण, बायको अशा सगळ्यांविरोधात उद्दाम भाषा वापरली आणि दरम्यान टीकेची झोड उठताच माफी मागताना सुद्धा लोणीकरांचा तोरा काही कमी झाला नाही, तोरा कायमच आहे। चुकलो नसलो तरी माफी मागतो असं म्हणत आपला माज त्यांनी कायम ठेवला। याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। माईचा पगार, बापाचं पेन्शन लोणीकरांनी केलं। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरांनी केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरांनी केलं। बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये त्या बापाला पेरणीला दिले। आई बहिणीला आणि बायकोला आम्ही पैसे देतो। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुमच्या अंगावरचे कपडे, पायातील बूट चप्पल सरकारच देतं। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे। ही माजोरडी भाषा आहे सत्ताधारी भाजप आमदार बबनराव लोणीकरांची। सत्तेची गुर्मी असलेल्या लोणीकरांनी आपल्या भाषणात मतदारांचा बाप, आई, बहीण, भावाचा उद्धार केला। ते कुठच्या मोठ्यावर बसलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात। त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरांनी केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरांनी केलं। नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये त्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे। तुझ्या हातातलं ते डबल मोबाईलचं आमच्यामुळे आहे। अरे आमचाच घेतो ना, आमच्याच कायद्यावर करतो, आम्हाला बोलतो, चुकीचं लिहितो। हर घर सोलार योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात लोणीकर बरळले। टीका करणाऱ्या गावातल्या काही जणांवर पातळी सोडून भाष्य केलं। तुमचे कुटुंबीय सरकारकडून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत असल्याचं लोणीकर म्हणाले। त्यामुळे बबनराव लोणीकरांवर सर्व स्तरातनं संताप व्यक्त होतोय। या राज्याची जनता स्वाभिमानी आहे, ती लाचार नाही। हे जर बबन लोणीकरांना कळत नसेल तर अशा प्रकारची लोक भारतीय जनता पक्षात आहेत हे या महाराष्ट्रानं समजून घेतलं पाहिजे। जे महाराष्ट्राच्या जनतेला लाचार समजतायत, अस्वाभिमानी समजतायत, मोदींच्या चरणाचे दास समजतायत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। प्रचंड सत्ता आणि प्रचंड पैसे या जेव्हा गोष्टी होतात ना तेव्हा अशा गोष्टी होत राहतात। त्याच्यामुळे अशा गलिच्छ कॉमेंट्सवर बोलण्यात मला नाही काही गरज वाटत। हे सुसंस्कृत मराठी आणि सुसंस्कृत कुठल्याही राजकारणाला शोभत नाही। बबनराव लोणीकरांच्या या विधानामुळे भाजप नेत्यांची चांगलीच पंचायत झाली। मुख्यमंत्री फडणवीस, महसूल मंत्री बावनकुळेंनी लोणीकरांना चांगलंच फटकारलं। बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही। बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे। अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही, तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल। पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला, कुठल्याही नेत्यांना, कुठल्याही आमदारांना, कुठल्याही खासदारांना, जनप्रतिनिधींना बबनराव लोणीकरजी ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने बोलायचा अधिकार नाही। जे मी ऐकलेलं आहे, जे मी ते क्लिप बघितलेली आहे त्यावर मला असं वाटतं आम्ही जनतेचे सेवक आहे, आम्ही पब्लिक सर्वंट आहे। मी बबनराव लोणीकरजीला बोलणार आहे की यानंतर अशा पद्धतीचं कुठलंही स्टेटमेंट त्यांनी करू नये। भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। यापूर्वी त्यांनी आमदार, सरकारी अधिकारी यांच्याबाबत सुद्धा असभ्य भाषा वापरल्याची उदाहरणं आहेत। 35 वर्ष राजकारणात आमदार, मंत्री राहिलेल्या लोणीकरांना कशाचा गर्व चढलाय असा सवाल त्यामुळे उपस्थित होतोय। मराठवाड्यातील पाणी प्रश्नावर मोर्चात केलेल्या एका वक्तव्यामुळे ते वादात सापडले होते। मोर्चासाठी एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू, कोणी नाही भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच निवेदन घ्यायला, असं म्हणाले होते। बंगल्याचं वीज कनेक्शन कापणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्याला धमकी दिली होती। झोपडपट्टीत जा, तुम्हाला 70 तोडतील अशी धमकी महावितरणच्या अधिकाऱ्याला दिली होती। जालना जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री राजेश टोपे यांना शिवीगाळ केली होती।
सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती बबनराव लोणीकरांना आलेली आहे आणि मुळातच सत्ताधाऱ्यांच्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यातून दिसत आहे. शेतकऱ्यांची माफी बबनराव लोणीकरांनी मागितली पाहिजे आणि इथून पुढे जर का बबनराव तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान कराल तर तुम्ही लोणीकर आहात, पण मी तुपकर आहे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात इथून पुढे तुमचा कुठलाही कार्यक्रम गावगाड्यातला शेतकरी होऊ देणार नाही. काही लोक विनाकारण याचं पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव जळालं अशा प्रकारचा कलमा करतायत. हे निराधार आहे, हे खोटं आहे. मी शेतकऱ्याच्या विरोधात बोललो नाही, पण मला काय, मी 100 वेळा शेतकऱ्यांची माफी मागेल, मला काय अडचण आहे, बोललोच नाही मी. खरं तर बबनराव लोणीकर हे मतदारांच्या जीवावरच मंत्रीपद आमदारकी उपभोगतायत. लोकप्रतिनिधी मंत्री असताना शासकीय गाडी, बंगला, सूटबूट हे सगळं जनतेमुळे मिळालंय. मतदार जो कर भरतात त्याच पैशावर आपण मजा मारतो याचा विसर लोणीकरांना पडलाय. त्यामुळे मतदारांनी आगामी निवडणुकीत धडा शिकवल्यास आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.